सोलापूर शहरापासून 35 किलोमीटर अंतरावर वाघोली हे गाव आहे. या गावातील शेतात पिकलेली मेथीची ताजी भाजी, कोथिंबीर शहरातील विजापूर नाका येथील रोडवर कार लावून थेट नागरिकांना शेतकरी विकत आहे. सौरभ कोळेकर असे या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. सौरभ कोळेकर हा तरुण शेतकरी मधल्या व्यापाऱ्यांना टाळून थेट ग्राहकांपर्यंत भाजी विकत आहे. 2 रुपये, 2.5 रुपये, 3 रुपये या किमतीत कृषी उत्पन्न बाजार समितीत मेथीची पेंडी, कोथिंबीरची पेंडी घेतली जात होती. यामुळे शेतकऱ्याला फायदा होत नव्हता व ग्राहकांनाही होत नव्हता. फक्त मधल्यामध्येच पैसे जातात, म्हणून शेतातून भाजी काढल्यानंतर थेट ग्राहकांना आणून विकण्याचा निर्णय सौरभ कोळेकर यांनी घेतला. माझं नाव सौरभ माळाप्पा कोळेकर आहे. मी वाघोलीवरून आलोय. ती भाजी केली शेतामध्ये, ती मार्केट यार्डला नेल्यावर तिथं काय योग्य भाव भेटला नाही. ती 2-3 रुपयाने गेली. त्यामुळे इकडं गाडी होती घरची, त्यामुळे पप्पाने इकडे आणायला निर्णय घेतला. त्यामुळे इकडे विजापूर नाक्याला आणल्यावर चांगल्या म्हणजे भाजी जाते. रोज 2-3 गाड्या खपते त्या, आणि प्रत्येक पेंडी 10 रुपयाने जाते. तिथं पण एवढी एकच गाडी जातो, म्हणजे 700-800 पेंड्या नेतो. तिथं किती 2-3-4 रुपयाच्या पुढे जात नव्हता. इथं 10 निघते एक पेंडी. तिथं पण 700 आणलेल्या. आता एवढं राहिलं. सकाळी तरी 8-9 वाजता आलं. आता संध्याकाळी जाणार. 2 एकरात होती भाजी. आठवडा झाला विकतो. परवडतो. हा, वडील, मम्मी, घरचे, परत बाया आहेत 2-3. ती काढून देते. ती संध्याकाळी 2 इकडं घेऊन यायची मार्केट. म्हणजे दिवसाकाली मिळते 10,000, 9-10 खर्च जाऊन मिळते. हा, 7-8 हजार रुपये मिळते. 5 वर्षापूर्वी सौरभच्या वडिलांनी कार घेतली होती. याच कारमध्ये शहरातील विजापूर रोड येथे थांबून आज सौरभ भाजी विकत आहे. या पद्धतीने व्यवसाय केल्यास ग्राहकांसोबत शेतकऱ्यांचाही फायदा होत आहे. एक पिंडी तयार शेतातून काढण्यासाठी शेतमजुराला 1 रुपया, तर वाहतुकीसाठी 2 ते 3 रुपये द्यावे लागतात. एकाच पिंडीसाठी 3 ते 4 रुपये खर्च येत असताना बाजार समितीत 2 ते 3 रुपयाला एक पिंडी कशी विकू, असा विचार आल्याने गाडी घेऊन थेट बाजारात भाजी विकण्याचा निर्णय घेतल्याचं सौरभने सांगितलं. कृषी उत्पन्न बाजार समितीत 2 ते 3 रुपयाला खरेदी होणारी एक पिंडी सौरभ थेट ग्राहकांना आता 10 रुपयाला विकत आहे. सौरभ दिवसाचे 800 ते 900 पेंड्या विक्री करत असून 4 ते 5 हजार रुपयाची दररोजची कमाई होत आहे. इरफान पटेल, न्यूज 18 लोकल, सोलापूर.